हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेवरतील काही प्रश्न जे की व्याकरणावर आधारित किंवा पुस्तक, लेखक, काव्यसंग्रह यावर आधारित किंवा समाजसुधारक यावर आधारित जे प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत, जे की 2015 नंतर जे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या भागाला महत्त्व दिलं गेलेलं आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपण घेणार आहोत. म्हणजेच पुढील परीक्षेला जे कोणी जाणार आहेत त्यांना याचा निश्चितच फायदा होईल. तर 100+ प्रश्न इथे आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज या नावाने त्यांना ओळखलं जातं. तर कुसुमाग्रजांना म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना मराठी भाषाचा गौरव दिन म्हणून यांचा दिवस साजरा केला जातो, यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषा दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर असणार आहे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न घेऊया. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे संबोधले जाते. पुढील प्रश्न बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जातात? तसं त्याचं उत्तर असणार आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न केशवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर उत्तर असणार आहे कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न घेऊ. कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखलं जाते? आत्ताच आपण मगाशी प्रश्न घेतला. तर विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. मगाशी आपण कुठला प्रश्न घेतला होता की कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर होतं विष्णू वामन शिरवाडकर, ज्यालाच आपण कुसुमाग्रज या नावाने सुद्धा ओळखतो. हाच प्रश्न इथे वेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे. कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर उत्तर असणार आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना. पुढे आहे लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न केशवकुमार या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे प्रल्हाद केशव आत्रे यांना केशवकुमार या टोपण नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न बालगंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या टोपण नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. व्याकरणाचा भाग आपण नंतर घेणार आहोत. आता आहेत काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना इथे आपण घेणार आहोत. तर साहित्यिकाचे नाव आहे आणि त्यांनी कुठले पुस्तक लिहिले ते आपण इथे पाहणार आहोत. तर पहिले आहेत लक्ष्मीबाई टिळक साहित्यिकाचे नाव, आणि यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे स्मृतिचित्रे. पुढे आहे श्री म माटे यांनी लिहिलेले पुस्तक आहे उपेक्षितांचे अंतरंग. श्री ज जोशी यांनी लिहिलेले आनंदी गोपाळ हे पुस्तक आहे. विवा शिरवाडकर हे बऱ्याचदा विचारलं जातं. नटसम्राट हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, इम्पॉर्टंट नोंदवून ठेवा. विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आहे रणांगण हे पुस्तक. गोदावरी परुळेकर यांनी लिहिलं जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक लिहिलेले आहे. श्री ना पेंडसे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे रथचक्र. गोणी दांडेकर यांनी लिहिलेलं आहे पडघवली. विंदा करंदीकर यांनी लिहिलेले आहे अष्टदर्शने. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे फकीरा, हे बऱ्याचदा विचारलं जातं. शंकरराव खरात यांनी लिहिलेलं आहे तराळ अंतराळ या पुस्तकाचं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. पुढे आहे शांता शेळके यांनी लिहिलेले पुस्तकाचं नाव आहे
चौघी जणी. पुढे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व त्यांची साहित्यकृती इथे आपण पाहणार आहोत. लेखक व लेखिका आणि पुस्तकांचे नाव घेणार आहोत आपण इथे, आणि कुठला साहित्य प्रकार त्यांनी लिहिलेला आहे तेही पाहणार आहोत. लेखक, पुस्तकाचे नाव आणि साहित्याचा प्रकार. तर इथे आहे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेलं आहे वैदिक संस्कृतीचा विकास, पुस्तकाचे नाव आहे, आणि हा साहित्याचा प्रकार आहे सांस्कृतिक इतिहास. बाळ सीताराम मर्ढेकर यांनी लिहिलेलं पुस्तकाचं नाव आहे सौंदर्य आणि साहित्य, आणि साहित्यशास्त्र आहे सौंदर्यशास्त्र. चिंतामण गणेश कोल्हटकर यांनी लिहिलेलं बहुरूपी हे पुस्तक, साहित्य प्रकार आहे आत्मचरित्र. गणेश त्र्यंबक देशपांडे यांनी लिहिलेलं भारतीय साहित्यशास्त्र, आणि साहित्याचा प्रकार हे आहे समीक्षा. विष्णू सखाराम खांडेकर यांनी लिहिलेलं ययाती हे पुस्तक, आणि ही एक कादंबरी आहे. दत्तात्रेय नरसिंह गोखले यांनी लिहिलेलं आहे, पुस्तकाचं नाव जे आहे ते आहे डॉक्टर केतकर, आणि हे एक चरित्र आहे. पुढे आहे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी लिहिलेलं अनामिकाची चिंतनिका, आणि हा एक तत्त्वज्ञानाचा प्रकार आहे. श्रीपाद नारायण पेंडसे यांनी लिहिलेलं रथचक्र, ही एक कादंबरी आहे. रणजित देसाई यांनी स्वामी हे पुस्तक लिहिलेलं आहे, आणि ही एक कादंबरी आहे. पु ल देशपांडे यांनी लिहिलेले व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण दर्शविते, हा साहित्याचा प्रकार आहे. त्र्यंबक शंकर शेजवळकर यांनी लिहिलेलं शिवछत्रपती हे एक ऐतिहासिक संशोधन आहे. पुढे आहे श्रीपाद नारायण पेंडसे यांनी लिहिलेलं रथचक्र, कादंबरी आहे. रणजित देसाई यांनी लिहिलेलं स्वामी ही एक कादंबरी आहे. पु ल देशपांडे यांनी लिहिलेले व्यक्ती आणि वल्ली व्यक्तिचित्रण आहे. त्र्यंबक शंकर शेजवळकर हे शिवछत्रपती हे पुस्तक लिहिलं, आणि हे एक ऐतिहासिक संशोधन आहे. नारायण गोविंद कालेलकर यांनी लिहिलेलं भाषा, इतिहास आणि भूगोल हे पुस्तक, हे एक भाषाशास्त्राचा साहित्याचा प्रकार आहे. इरावती कर्व यांनी लिहिलेले युगांत हे पुस्तक, आणि हा जो साहित्याचा प्रकार आहे तो आहे ललित लेख संग्रह. पुढे आहे चिंतामणी त्र्यंबक खानोळकर यांनी लिहिलेले नक्षत्रांचे देणे, हा एक कविता संग्रह आहे. शरदचंद्र मुक्तिबोध यांनी लिहिलेलं सृष्टी, सौंदर्य आणि साहित्य मूल्ये हे पुस्तक, साहित्याचा प्रकार आहे समीक्षा. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं सलाम हे पुस्तक, हा एक काव्यसंग्रह आहे. लक्ष्मण माने यांनी लिहिलेलं उपरा पुस्तक, हे एक आत्मकथन आहे. हाही बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, लक्ष्मण माने यांनी लिहिलेले उपरा पुस्तक. प्रभाकर पाध्ये यांनी लिहिलेले सौंदर्यानुभव, ही एक समीक्षा साहित्य प्रकार आहे. नामदेव कांबळे यांनी लिहिलेले राघववेळ, ही एक कादंबरी आहे. गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेले एका मुंगीचे महाभारत, हे एक आत्मचरित्र आहे. मधुकर वासुदेव धोंड यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी, ही एक समीक्षा, हा साहित्याचा प्रकार आहे. सदानंद मोरे यांनी लिहिलेले तुकाराम दर्शन, ही एक समीक्षा आहे. रंगनाथ पठारे यांनी लिहिलेले ताम्रपट हे पुस्तक, ही एक कादंबरी आहे. लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेलं उचल्या हे पुस्तक, हे एक आत्मकथन आहे, साहित्याचा प्रकार, हा सुद्धा बऱ्याचदा विचारला जातो. प्रभाकर उध्वरिशे यांनी लिहिलेले हरवलेले दिवस, हे एक आत्मचरित्र आहे. आनंद यादव यांनी लिहिलेले झोंबी हे पुस्तक, ही एक कादंबरी आहे. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेलं टीका स्वयंवर, ही एक समीक्षाचा प्रकार आहे. विश्वास पाटील यांनी लिहिलेलं झाडाझडती हे पुस्तक, ही एक कादंबरी आहे. विजया राजाध्यक्ष मर्ढेकरांची कविता हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं, आणि ही एक साहित्याचा प्रकार जो आहे तो समीक्षा आहे. दिलीप चित्रे यांनी एकूण कविता 1 ह्या प्रकारचं पुस्तक लिहिलेलं आहे, आणि हा पण एक कविता संग्रह आहे. आता पुढे बघू.
वि. सर देशमुख यांनी डांगोरा एका नगरीचा हा पुस्तक लिहिलेलं आहे आणि ही एक कादंबरी आहे. सदानंद देशमुख यांनी 12 मास हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ही एक कादंबरी आहे. अरुण कोलटकर यांनी लिहिलं भिजकी वही हे पुस्तक, हा एक कविता संग्रह आहे. आशा बगे यांनी लिहिलेलं भूमी हे पुस्तक, ही एक कादंबरी आहे. गो. मा. पवार यांनी लिहिलेलं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य, हे एक चरित्र आहे. श्याम मनोहर हे उत्सुकतेनं मी झोपलो हे पुस्तक आहे आणि ही एक कादंबरीचा प्रकार आहे. वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेलं चित्रलिपी हे पुस्तक, हे कविता संग्रह आहे. अशोक केळकर यांनी लिहिलेलं रुजुवात हे समीक्षा साहित्याचा प्रकार आहे. माणिक गोड घाटे ग्रेस ज्या नावाने ओळखलं जातं यांनी लिहिलेलं आहे वाऱ्याने हलते रान हे पुस्तक आणि हा एक निबंध संग्रह आहे. जयंत पवार यांनी लिहिलेलं फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ह्या पुस्तकाचे नाव आणि हे एक लघुकथा संग्रह आहे. सतीश काळसेकर यांनी लिहिलेलं वाचणाऱ्यांची रोजनिशी निबंध संग्रह. जयंत विष्णू नारळकर यांनी 4 नगरातले माझे विश्व हे पुस्तक लिहिलं आणि हे एक आत्मचरित्र आहे. अरुण खोपकर यांनी चलचित्रव्यूह हे पुस्तक लिहिलं आणि हे एक संस्मरण आहे. आसाराम लोमटे यांनी लिहिलेलं आलोक हे पुस्तक एक लघुकथा आहे. श्रीकांत देशमुख यांनी लिहिले बोलावे ते आम्ही, हा एक कविता संग्रह आहे. म. सु. पाटील यांनी लिहिलेले सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध, ही एक प्रकारची समीक्षा आहे. आता आपण घेणार आहोत वर्तमानपत्र आणि त्यांचे संपादक किंवा मालक यांचे नाव. हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं, वर्तमानपत्र आणि संपादक किंवा मालक. तर दर्पण हे वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक आहेत. प्रभाकर धूमकेतू हे संपादक भाऊ महाजन आहेत. ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्र हे आहेत. ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे हे आहेत. इंदुप्रकाश विष्णुशास्त्री पंडित यांचे आहे. दीनबंधू कृष्णराव भालेकर यांचे आहे. सुधारक हे दर्पण ग. आगरकर यांचे आहे. शतपत्रे ग. देशमुख यांचे आहे. नेटिव्ह ओपिनियन रा. वि. मंडालिक यांचा आहे. निबंधमाला हे विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे आहे. अरुणोदय का. वि. फडके यांचे आहे. रास्त गोफ्तार हे दादाभाई नौरोजी यांचे आहे. पुढे घेऊ. द पुणे ऑब्झर्वर बेहरामजी मलबारी यांचे आहे. जागरूक हे वालचंद कोठारी यांचे आहे. जागृती भगवतराव वारुळेकर यांचे आहे. केसरी मराठा हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले आहे. अशा प्रकारे आज आपण मराठीवर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की टोपण नावे, पुस्तक, लेखक, साहित्य व त्यांच्या कादंबरी यावर आधारित काही प्रश्न आपण इथे पाहिलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.